हरि हरि यं प्रभजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर्वोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वंशी विभूषितकरान् नवनीरदाभात् पीताम्बरदरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी साजणी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा झाले वो साजणी झाले वो साजणी साजणी तो विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम आज कोणता घ्यायचं संत पर घ्यायचं ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे तुम्हाईसे म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराहे काय तोरपण मज पामराय काय तोरपण पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी मज पामराय काय तोरपण मज पामराय काय तोरपण ब्रह्मादिक जेथे तुम्हा उळगणे ब्रह्मादिक जेथे तुम्हा उळगणे ब्रह्मादिक तेथे तुम ओलंगने ब्रह्मादिक तेथे तुम ओलंगने इतर तुळणे काय पुढे इतर तुळणे काय पुढे मज पामराहे काय थोरपण मज पामराहे काय थोरपण तुळणे काय पुढे इतर तुळणे काय पुढे मज पामराय काय तोरपण मज पामराय काय तोरपण पायीची वाहन पायी बरी हरी पायीची वाहन पायी बरी मज पामराहे काय थोरपण मज पामराहे काय थोरपण पायती मान पाय बरे पायती मान पाय बर मज पामराय काय तोरपण पामराय काय तोरपण तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली तुका म्हणे नेनो योग्य खोली म्हणे नेणो युक्तीची ते खोली तुका म्हणे नेनो योग्य खोली म्हणून ठेविली पायी म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई म्हणून ठेविली पायी डोई पामराहे काय थोरपण मज पामराहे काय थोरपण माझे पामराय काय तोरपण माझे पामराय काय तोरपण पायी वाहन पायी बरी जीवान पायी वर
काय तोरे पण मज पामर काय तोरे पण बार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई बार कुमाई हेलो 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 ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु 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 राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञान देव तू माईचे म्हणती ज्ञान देव तू माईचे मज पामराये काय तोरपणा मज पामराये काय तोरपणा म्हणती ज्ञान देव तू माईसे म्हणती ज्ञान देव तू माईसे मज पामराई काय तोरपण मज पामराई काय तोरपण पायाटी वाहन पायवरी पायाची वाहन पायबरी पायाची वाहन पायबरी
वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायीची वाहन पायी बरी पायाटी वाहन पायी बरी माझ पामराय आय तोर पण माझ पामराय गाय तोर विठ्ठल 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 टाळी वाजवा म्हणा, टाळी वाजवा. विठ्ठल 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 ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, नमः पार्वती
पते हर हर महादेव। श्री रंगनाथ वाच समचरण सरोजम सांगणीलांबुदाभम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदेधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभिरंगं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्रावदत्वं महेन्द्रायणी तीरभूमो वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय। माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती। तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी। सर्वजण प्रेमाने म्हणा श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारी राम जय राम जय जय राम प्रभु सुदशरथ अजिर बिहारी राम जय जय राम सिय राम मय सब जग जानी राम जय जय राम करहु प्रणाम जोरी जुग पाणी राम जय जय राम मंगल भवन अमंगल हारी उमा सहित जय जपत पुरारी राम जय जय राम राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई राम जय जय राम कृपा करो गुरुदेव की नाई राम जय राम मंगल भवन अमंगल हरि प्रभु सुदशरथ अजिर बिहारी राम जय जय राम श्री राम जय जय राम। काय म्हणतात महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज किंवा ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पाम राहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी ब्रह्मादिख जेथे तुम्हा ओळंगणे इतर तुळणे काय पुढे मज पाम राहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई मज पाम राहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंद्य संत सम्राट संत शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गोड असा धरणेकर प्रकरणातील अभंग
काकड्याच्या मालिकेमध्ये पूजेच्या ओळीतला अभंग आहे. तरी आपण सर्वजण मिळून यथामती यथा अवकाश श्री गुरुकृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय हो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये आधार शक्तीची या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेवविसी 17 स्तन्यदेसी अनाहताचा हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावोनी म्हणोनी साधका तुम्हा बुली पिके सारस्वत तुझी पाबुली या कारणे मी सावली नसंडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निजजन कल्पलते आज्ञाभिमाते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्न्य पल्लवे माते पांगुर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विधका नमो विशद बोध विधका नमो विशद बोध विधका नमो विशद बोध विधका विद्या अरविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधि करी रिमा वीरमुयती अदर सीधुना प्यायस्वन माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम सगळे म्हणा सगळे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ओम नमो भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदनेर्लक्ष्मीर्यस्य च वक्षसे यस्यास्ते हृदये संवित्तं नृसिंहं भजे ऋणु झुणु ऋणु ऋणु
ऐसा वाजविसी वेणू सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके युगपद कमल मना बबू जास कृपा निर्मल मति पावबू आये हनुमंत बिराजे कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम मपुएक इनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक जेथे आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे मज पाम राहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबर आहे सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्व जीवांच्या कल्याणासाठी उद्धारासाठी ज्यांनी आळंदीमध्ये संजीवन समाधी धारण करून आजही तुमचं आमचं कल्याण करतायत त्या ज्ञानोबारायांच्याबद्दल असलेलं प्रेम त्यांचा अधिकार एका धरणेकराला भगवान तुकोबराय सांगतात. तुकोबराय त्या धरणेकराला त्याची जागा दाखवून देत आहेत आणि ज्ञानोबारायाची जागा काय आहे तेही सांगतायत. आपण आपल्या कुठल्या पायरीने राहिलं पाहिजे या अभंगाचा विचार आहे. विठ्ठल आपल्या हरिनाम सप्ताहाला यंदाचं हे 114वं वर्ष आहे. जसं आपल्या उत्सवाला जवळजवळ 125 वर्षाची मजल चालली आहे तसं भगवान ज्ञानोबारायाच्या जयंतीला यंदा 750 वर्ष होत आहेत. 15 ऑगस्ट 1250. विठ्ठल विठ्ठल 1225 साली ज्ञानोबारायाचा जन्म झाला. ज्ञानोबारायाचं आयुष्य 21 वर्ष 3 महिने 5 दिवस. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली आणि तीही संजीवन समाधी घेतली. वयाच्या 22व्या वर्षी आपल्या कोणत्या अपेक्षा पूर्ण होतात, संसारातल्या कोणत्या गोष्टी पूर्ण होतात, नोकरी नाही, छोकरी नाही, काहीच नाही. पण ज्ञानोबारायांनी जे मिळवले ते खरोखरच अद्वितीय आहे. प्रत्यक्ष पांडुरंगाने ज्यांचं वर्णन करावं, देव म्हणती रुक्मिणी हाची एक योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. हे रुक्मिणी, हा एकच योगी पाहिलाय. त्रैलोक्याला यांच्याकडे जे ज्ञान आहे ते संजीवन ज्ञान आहे, जिवंत ज्ञान आहे. ज्ञानाचा जिवंत झाला आहे, ज्ञानाचा जिवंत झाला. आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये कोरडेपणा आहे. आपण कुठेतरी पाठ करून बोलतोय, कुठेतरी ऐकून बोलतोय. पण त्यानं तसं नाही, त्यांचं जीवनच वेगळं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी. शब्द नंतर येतात, अगोदर त्यांची कृपा येते. शब्दाच्या आधी त्यांची कृपा आहे. एवढं ज्यांचं सामर्थ्य आहे ते ज्ञानोबाराय. त्या ज्ञानोबारायाकडे एक ब्राह्मण व्यक्ती धरण धरून बसला की मला ज्ञान व्हावं. ज्ञानेहीन पशुवी समाना. ज्ञानाशिवाय मनुष्य पशुच आहे. नाहीतरी ज्ञान नसलेल्या माणसाला लोक गाढवच म्हणतात. काय गाढवासारखं आहेस म्हणतात. मग तसं गाढवाला कळत नाही, कळलं तर बरं होईल. आणि बऱ्याच गाढवांना कळलेलं नाही. भगवान तुकोबर आहे. ज्ञानप्राप्तीसाठी हा देह मिळाला आहे. मनुष्य देह तरी साधी ब्रह्मज्ञान. मनुष्य देहाला आलात ना तर ब्रह्मज्ञान संपादन करा, ज्ञान संपादन करा. बाकी सगळं प्रारब्धाने मिळेल. ज्ञान प्रारब्धाचा विषय नाही, प्रयत्नाचा विषय. गीतेच्या 6व्या अध्यायात असं म्हटलंय, प्रयत्नाद्यत मानस्त योगी संशुद्ध किलबिष. योगी सुद्धा प्रयत्न करून आपलं अंतःकरण निष्कलंक करण्याचा प्रयत्न करतो, निर्मळ करण्याचा प्रयत्न करतो.
एवढासा जरी डाग राहिला, एवढासा जरी कलंक राहिला, तर अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम शुचिनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टो विजायते. त्याला योगभ्रष्ट व्हावं लागतं, त्याला शरीर सोडावं लागतं. तुम्ही आम्ही संसारी चुकलो तर एवढं लोक बोलणार नाही, पण एखादा साधू चुकलं तर त्याला परत पहिलीपासून अभ्यास करावा लागतो. ही मोठी अडचण आहे, मोठी अडचण. ज्ञानोबरांनी ती अडचणच ठेवली नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी सांगदेव. एवढा ज्यांचा अधिकार, त्यांच्या दरबारात एक धरणीकरी बसलाय आणि त्या धरणीकराला तुकोबारे बोलतायत. विठ्ठल तुम्ही आम्ही पिडो जेणे दोही वारती एकाने बैसलो धरणी हाका देत दारासी. देवाच्या दारात धरण ठाण मांडून बसलोय. हा उत्सव जो आहे ना, एक धरणच आहे, एक धरणच आहे, अनुष्ठानच आहे. समजा आपल्यासाठी अनुष्ठान आहे, बाकीच्यांसाठी श्रावण अनुष्ठान आहे महिनाभर. काही तर त्याच्यापेक्षा बहादर आहेत, गणपतीवर फुल ठेवल्यावर फुल होतात बिचारे. असे काही विठ्ठल काही फुल होतात तर काही गुल होतात. कळलं तर बरं होईल. पण भगवान तुकोबार आहे, या धरणी करायला काय सांगतात याचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. ज्ञानोबरायाचा जयंती पर्व काळ आहे म्हणून श्रावण वद्य अष्टमी बुधवारी मध्यरात्री मथुरेच्या कारागृहात भगवान गोपाल कृष्णाचा जन्म झाला. आणि श्रावण वद्य अष्टमी गुरुवारी ज्ञानोबरायाचा आपेगावी जन्म झालाय. देवाच्या वेळेस बुधवार होता. नक्षत्र दोघांचं सारखंच आहे, वेळ सारखीच आहे, तिथी सारखीच आहे, फक्त वार बदललाय. जे बुधवारी जन्माला येतात ना ते चॅप्टर असतात. देव आमचा चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुड सकळा मणी धन्य तुची विठोबा. जे गुरुवारी जन्माला येतात ते साधू वृत्तीचे असतात. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार. ते कृपा करण्यामध्ये तत्पर असतात. ते तोंड पाहून कृपा करत नाही. तोंड पाहून फार फार तर पंक्तीत वाढलं जातं, पण साधूच्या पंक्तीत तोंड पाहून वाढलं जात नाही. इतकं वाढलं जातं की त्याचं तोंड पाहण्यासारखं होतं. कळलं तर बरं होईल. ही विशेषता आहे त्यांच्याकडे. ब्रह्मरस करू भोजन पंगती, 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 ब्रह्मरस करू भोजन पंगती. संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ. संतांचे संगती सर्व काळ, संतांचे संगती सर्व काळ, संतांच्या संगती सर्व, संतांच्या संगती सर्व काळ. रस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती, ब्रह्मरस करू भोजन पंगती. हा जो सप्ताह, हा जो उत्सव आहे, हे ब्रह्मरसाचं भोजन आहे. सहजे ब्रह्मरसाचे पारणी अर्जुना लागी केले नारायणे. अर्जुनाच्या निमित्ताने ब्रह्मरसाच्या भोजनाची पंगत होती, पण आम्ही चुकून पाहुणे म्हणून गेलो. देवाने आम्हालाही पंक्तीला बसवलंय. आपण त्या पंक्तीत आहोत, त्या पंक्तीत आहोत. मग हे ब्रह्मरसाचं भोजन सोडू नका, हे त्याचं उत्तर आहे. पण हे जे भोजन आहे, या भोजनाचा परिणाम काय? परिणाम काय? परिणाम काय? भरला घनदाट हरी दिसे किंवा सर्वा घटीराम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. आता हे फक्त पाठ आहे म्हणून म्हणायचं एवढंच कारण आहे. हे दर्शन आहे, हा परिणाम आहे त्या प्रसादाचा. जसं भोजन झाल्यावर ढेकर येतो,
तसं महात्म्याच्या पंक्तीला बसल्यानंतर त्यांनी दिलेला जो प्रसाद आहे त्या प्रसादाचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो आणि त्याच्या पुढे आचरणात येतो. हे त्याचं उत्तर आहे. ज्ञान चेहऱ्यावरही दिसतं आणि आचरणातही येतं. आचरणात येत असेल, चेहऱ्यावर दिसत असेल तर समजायचं आपल्याला भगवंताची कृपा झाली, महात्म्याची कृपा झाली. नाही कळालं तर उलट सांगतो म्हणजे लक्षात येईल. प्रत्येकाला वाटतं मी खूप स्मार्ट आहे. ज्याला वाटतं ना मी खूप सुंदर आहे, खूप हुशार आहे, त्यांनी सकाळी उठल्याबरोबर आधार कार्डचा फोटो बघावा. त्याच्या लक्षात येईल आपण नेमकं कुठं आहोत. विठ्ठल आमच्या देवाचा कुठल्याही अँगलनी फोटो बघा किती सुंदर दिसतो. आता गणपती बाप्पा येतात, कुठल्याही अँगलनी बघा त्यांना किती सुंदर दिसत आहेत. आणि आमचा कुठल्याही अँगलनी फोटो काढा असं वाटतं खाली लिहावं भावपूर्ण श्रद्धांजली. इतका फरक आहे. विठ्ठल ज्ञानोबारायचा महिमा की ज्ञानोबारायणी म्हैसी पुत्रा मुखे बोलावणी श्रुती चालवणी भिंती बैसोनी. एका रेड्याला वेद बोलायला लावलं, भिंत चालवली, चांगदेवाचा अभिमान गर्भगळीत केला. हे सगळं त्या ब्राह्मणाच्या कानावर पडलं. पण त्या ब्राह्मणाला वाटलं आपल्यालाही ज्ञान मिळावं. पहा, काही लोकांना ज्ञान मिळवायचं असतं, पण ज्ञान दोन पद्धतीसाठी असतं. ज्ञान मिरवण्याची वस्तू नाही, गिरवण्याची वस्तू आहे. ज्ञान मिरवण्याची वस्तू नाही, गिरवण्याची वस्तू आहे. या एका वाक्यावर माझं कीर्तन बंद केलंय. विठ्ठल आपण जी सेल्फी काढतो ना ती मिरवण्याची वस्तू आहे, गिरवण्याची वस्तू नाही. कल्पना करा, ज्ञान गिरवता आलं पाहिजे. अगदी थोड्या जुन्या काळात जाऊन सांगू का म्हणजे लक्षात. पूर्वी शाळेत ग गणपतीचा होता. पूर्वी शाळेमध्ये ग गणपतीचा होता आणि ग जाईपर्यंत ग गिरवायला लागायचा. आता ग नाही गिरवला याचा ग झालाय. कळलं तर बरं होईल. आमच्या प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी फार सुंदर सांगितलंय. अर्ज वाला न सोडी जे क का काम क्रोध टाकून दिजे ख खा खोटे भाषण करी जे ग गा गाई ब्राह्मणा सेविजे घ घा घर कुणाचं न घेजे च चा चोरी चपाटी टाकून दिजे छ छा छाया रस्त्यावरती दिजे ज जा जाता येता ओळख दिजे झ झा झटकुणावर न घेईजे ट टा टाना टोना टाकून दिजे ठ ठा ठामक ठुमक न राहिजे ढ ढा ढोंग ढांग सोडून दिजे त ता तापटपणा टाकून दिजे थ था थापड कोणा न मारिजे प पा पाप पुण्य ओळखीजे फ फा फणफण पदापी न कीजे ब बा बोल गोड असू दीजे भ भाव भक्ती भाव असू दीजे म मा माय बाप की सेवा कीजे य या यमपुरीला चुकून दीजे न ना नारायण की सेवा कीजे. पुष्कळ आहे. विठ्ठल याचा शेवट असा आहे ज्ञानेश्वर पद वंदीजे. इथपर्यंत आणले. काय सुंदर गुलाब महाराजांनी बाराखडी केली. आपल्याला ही बाराखडी माहितीच नाही. बरं झाली माहिती तरी कोण संग्रही ठेवते, कोणाला वेळ आहे सांगा ना. लोकांना विचारलं का हो तुम्ही मंदिरात नाही, पंढरपूरला नाही, ते म्हणतात मरायला फुरसत नाही. कसं जगतात मला हा प्रश्न पडलाय. पुन्हा मरतही नाहीत. कळलं तर बरं होईल. त्यांच्या मरण्याचा माझा काही संबंध नाही, पण तिथं मरण्यापेक्षा इथं मरावं. इथे मोक्ष आहे. तर त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं की ज्ञानोबारायचा एवढा मोठा अधिकार आहे. म्हणून तो ब्राह्मण आळंदीत आला, अजान वृक्षाखाली बसला आणि ज्ञानोबारायचा धावा करायला लागला की ज्ञानोबारायने मला दर्शन द्यावं, माझ्यावर कृपा करावी. काही दिवस झाले अन्न पाणी सोडलं, पण ज्ञानोबारायने विचार केला याचा जर जीव गेला तर मला ब्रह्महत्येचं पातक लागेल. ज्ञानोबाराय त्याला स्वप्नात दृष्टांत देऊन सांगायला लागले की बाबा तुझ्यावर कृपा करावी असं माझंही मन आहे,
माझ्याही मनात आहे. पण खरं सांगू, सध्या मी संजीवन समाधी अवस्थेत आहे. आज तुझ्यावर कृपा केली, तू लोकांना जाऊन सांगशील, पुन्हा 4 लोक येऊन बसतील, पुन्हा सारखं सारखं समाधीतून बाहेर यायचं. यापेक्षा असं कर, इथून 15 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे, तिथे तुकोबाराय आहेत, त्यांच्याकडे जा. त्यांना फक्त सांग मी पाठवलंय, ज्ञानोबारायांनी पाठवलंय, तुला जे पाहिजे ते देतील. ते देतील. आनंद वाटायला पाहिजे की नाही, की ज्ञानोबारायांनी आपल्याला दर्शन दिलंय, स्वप्नात का होईना दृष्टांत दिलाय. ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष दर्शन झालंय. आम्हाला आळंदीत समाधीवर डोकं ठेवायला मिळालं तरी बरं वाटतंय. प्रत्यक्ष दर्शन सोपी गोष्ट आहे का? पण मग मनात थोडीशी चिकित्सा आली. वर्णानाम ब्राह्मणो गुरु, गुरु ब्राह्मण असावा. आणि ब्राह्मण शब्दाचा अर्थ काय? एक शेपक प्रमाण आहे. तो का म्हणे गेल्या षड उर्मी अंग सांडोनिया मग ब्राह्मण होतो. 2 शरीराच्या, 2 मनाच्या, 2 प्राणाच्या या 6 उर्मी ज्याला टाकून गेल्यात त्याला ब्राह्मण म्हणावं. ज्याने ब्रह्म जाणलंय त्याला ब्राह्मण म्हणावं. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्म जाणलंय. आपल्याला ब्रह्म आणि भ्रम याच्यातलाच अंतर अजून कळलेलं नाहीये. हाही मोठा भ्रमच आहे. मला ब्रह्म कळालं हे पण भ्रमच आहे. आणि गंमत अशी झाली की त्यांनी तुकोबाराची चिकित्सा सुरू केली. तुकोबारे ब्राह्मण आहेत का? नाही म्हणले, ते कुणबी आहेत. त्यांना संस्कृत येतं का? नाही, त्यांनी मराठीत अभंग लिहिले. जर यांनी मराठीत अभंग लिहिले तर ज्ञानोबारांनी गीता मराठीत केली नाही का? गीता अलंकार नाम त्यागी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वर, ज्ञानोबारांनी गीता मराठीत केली. केली से मराठी गीता देवी मराठीत केली. जर ज्ञानोबाराय संस्कृत मराठीत करतात तर तुकोबारांनी संस्कृत मराठीत केलं, कुठे बिघडलं? सोपं केलेलं चांगलं का कठीण केलेलं चांगलं? आमचे गुरुजी कधी कधी गमतीने सांगतात, सोपी गोष्ट कठीण करून सांगतो त्याला विद्वान म्हणा, आणि कठीण गोष्ट सोपी करून सांगतो त्याला साधू म्हणा. तसे पंडित खूप आहेत, फक्त टिंब काढला तर पडितच आहेत. विठाला त्यांची 2 लग्न झालीत. ते ब्राह्मण नाहीत. त्यांनी मराठीत काव्यरचना केली वगैरे वगैरे सगळं घेऊन मनात घेऊन निघाले. ज्यांच्याजवळ जायचं ना, समित पाणीम श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, ज्या गुरुजींजवळ जायचंय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. श्रद्धेने जायचं, विश्वासाने जायचं. तेची माझे हित करीती, या विश्वासाने जायचं. या विश्वासाने थोडी क्षमा मागून सांगू, गुरुवर रंगनाथ गुरुजी परभणीकरांचा शब्द आहे. ते म्हणतात आपण जिच्याशी लग्न केलंय तिला मूल होईलच, या विश्वासाने लग्न केलंय की नाही? मग या विश्वासाने गुरुजवळ जावं, मला देव भेटेलच. विठ्ठल तेवढा विश्वास नसेल तर हा फक्त गुरुचीच पुण्यतिथी खाऊ शकतो, बाकी काही नाही. गुरुच्या पुण्यतिथीला बुंदी देईल, जास्त काय देईल? त्याचाही उद्धार नाही, याचाही उद्धार नाही. वगैरे वगैरे मनात शंका कुशंका घेऊन देहूमध्ये आला. ज्ञानोबारांनी पाठवलं म्हणून आलाय. तुकोबारांची भेट घेतली. तुकोबाऱ्याला लक्षात आलं ब्राह्मण आहेत. तुकोबारांनी साष्टांग नमस्कार केला. माऊलीकडून आलं म्हटल्यावर तर आलिंगनच दिलं तुकोबारांनी. काय भाग्य आहे! ज्ञानोबारांनी मला एक निरोप पाठवलाय. ज्ञानोबारांनी माझ्यासाठी एक महात्मा पाठवलंय. बस काय निरोप आहे? काही नाही म्हणले, मला ज्ञान हवंय, ज्ञान हवंय. असं म्हटल्यानंतर तुकोबाराय त्याच्याकडे बघायला लागले. बरं, गंमत अशी आहे, याचा अधिकार आहे का हा प्रश्न आहे. ज्ञानाला अधिकारी लागतो, अधिकारी लागतो. त्याला अधिकार आणि प्रतिबंध असे 2 विषय येतात.
8 वर्षाची मुलगी आहे, 10 वर्षाचा मुलगा आहे, यांचं जर लग्न झालं तर यांना संतती होत नाही, वयाचा अधिकार कमी पडतोय. पण लग्न झालंय, 20 वर्षाची मुलगी आहे, मुलगा 25 वर्षाचा आहे, लग्न होऊनही 10 वर्ष झाले, मूल होत नाही, तर काहीतरी प्रतिबंध आहे. प्रतिबंध आहे. तुकोबारांनी हे लक्षात घेतलं, हा अधिकार नाही. पहिला विचार केला, जर याला ज्ञानोबारांनी आळंदीतून रिकामं पाठवलंय, कळलं का? बरेच जण आळंदीतून रिकामेच आलेत. विठ्ठल ज्ञानोबारांनी याच्या सरळ नाही मारली, कळलं का? याला आमच्याकडे शालीतून मारली म्हणतात. त्याला सांगितलं तुझा अधिकार नाही, सांगितलं नाही, तू इकडून तिकडे जा, तुकोबाराय जे देतील ते बघ. आणि तुकोबाराय विचार करतात, आळंदीतून जर रिकामा आला त्याला मी द्यायचं काय? बरं, पुन्हा प्रश्न पडला, नाही द्यावं तर ज्ञानोबारांनी पाठवलंय, त्यांचाही अपमान होईल. कुठून आला हे महत्वाचं आहे, कोणी पाठवलं हे महत्वाचं आहे, कशासाठी आला हे त्याही पेक्षा महत्वाचं आहे. हा सगळा विचार तुकोबारांनी केला. पण त्याला सांगायला लागले, खरंच सांगू, तू कुठून आलास माहितीये? काय ज्ञानेश्वरी उणी तीही पाठविले धरणे. त्याचे 2 अर्थ केले. ज्ञानेश्वरीत काय कमी होता म्हणून तू इथं आलास, आणि ज्ञानोबारायाकडे काय कमी पडलं, ज्ञानोबारायांनी इथं पाठवले. करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज, निमिषार्धा माझी देह पालटीला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एका निमिषामध्ये स्त्रीचा पुरुष करण्याचं सामर्थ्य जर त्यांच्यामध्ये आहे, तर ते तुला का ज्ञान देऊ शकत नाहीत? याचा अर्थ आपण त्याचे अधिकारी नाही. ठीक आहे, आपण ज्ञानाचे अधिकारी नाही, पण कथा कीर्तनाचे तर अधिकारी आहोत की नाही? त्याहीपेक्षा श्रवणाचे अधिकारी आहोत की नाही? भजनाचे अधिकारी आहोत की नाही? सकळासी येथे अधिकार, हे एवढा तर अधिकार दिलाय की नाही आपल्याला? मग एवढ्या अधिकारातून तिथं जाता येतं ना. तेषां सतती युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति ते. गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये सांगितलंय, जो आवडीने भजन करतो भगवंत त्याला बुद्धियोग म्हणजे ज्ञान देतात. त्याला ज्ञानासाठी कुठं जावं लागत नाही, देव त्याच्याकडे येऊन ज्ञान देतात. शबरी आश्रम सोडून गेल्या नाही, पण भगवंत शबरीच्या आश्रमात गेले आणि शबरीला ज्ञान दिलं. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहा मथुरा कहा काशी. किती गोड सांग. पाणी मोमिन प्यासी. हा स्वर देत जा, मला काही स्वरबीर कळत नाही. ते तुकडोजी महाराज त्याच्यापेक्षा पुढे म्हणायचे, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगती ते ऐकत नाही, संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी. संतांचं ऐकत नाही, स्वतःच ऐकतो. त्याला ज्ञानोबाराय मनोमार्ग गेला म्हणतात. पण त्याच्या पुढे त्याचं उत्तर दिलं, हरिपाठी स्थिरावला. धन्य कोण आहे ते सांगितलं, आणि धन्य कोण नाही तेही सांगितलं, धन्य कसं व्हाल तेही सांगितलं. एवढ्या सगळ्या व्यवस्था ज्ञानोबारांनी करून ठेवल्या. तुला ज्ञानेश्वरीत काय सापडलं नाही? साचची बोलाचे नवे हे शास्त्र, संसार जिणते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये. या अक्षरात एवढी ताकद आहे. तुला ज्ञानेश्वरी दिसली नाही? तुला ज्ञानोबाराय कमी वाटले? ज्ञानोबारांनी इथं पाठवलं. ठीक आहे, आलास तरी पण ऐक ऐक. ज्ञानोबाराय किती मोठे आहेत. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. अवतार पांडुरंग आहे. मी 2 दृष्टांत सांगतो ज्ञानोबारायचा अधिकार आणि आपली योग्यता. तुकोबाराय त्याला त्याची योग्यता सांगताय. तू नेमका कुठे आहेस? हे पायीची वाहन पायी बरी त्याच्यासाठी, तुकोबारायसाठी नाही. विठ्ठल काही बहादर तर म्हणाले तुकोबाराय म्हणले मी पामर आहे. मोठी गंमतच आहे. तो पामर आहे. सेवेशिवाय ज्याला ज्ञान मिळवायचं आहे त्याला पामर म्हणा, आणि ज्ञान मिळून ज्याला विकायचंय त्याला पामर म्हणा. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. मला ज्ञान झालं की मी गावात जाऊन वाटीन, मग लोक मला दक्षिणा देतील, आणि दक्षिणाच्या बळावर मी साधू म्हणून घेईन. हे चुकीचं आहे. हे त्यांना सांगायचं आहे. हे सांगायचं आहे.
उदाहरण क्रमांक 1, बिरबलाच्या काळात एक व्यक्ती गेला. त्याने सांगितलं, बाबा माझे एक काम कराल, तुम्हाला पाहिजे तेवढी फी देतो. ते म्हणजे काम तर सांग, मग फी ठरवू. वकील कसं आधी काम बघतात मग फी ठरवतात, डॉक्टर काम बघतात मग फी ठरवतात, कीर्तनकार विठ्ठल कीर्तनकार पत्रिका बघून पाकिट ठरवतात. तुमच्या पत्रिकेतच एखादा सप्ताह होत असेल असं मला वाटतंय. बरोबर आहे ना? मोठी गंमत आहे. आपलं जे चाललंय ना ते नावासाठी चाललंय आणि त्यांचं चाललंय ते नामासाठी चाललंय. इतका फरक आहे. तो का म्हणे हा तव कृपेचा सागर नामासाठी पार. आपलं नाव नसलं की सप्ताच होतो वेगळा. नाव नाही घेतलं तरी मोठी अडचण आहे. 1990 ला मी पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो आणि ज्यानी तारीख दिली त्याचं नाव नाही घेतलं. त्यांनी काल्याच्या दिवशी 1 तास मला प्रवचन करून सांगितलं, माझ्यामुळं तुला मुंबई दिसली आणि तू माझं नाव घेत नाही. माझ्या लक्षात आलं याच्या आतल्या कंपनीत फॉल्ट आहे. आदरणीय महाराजजी बसले. मी 7वी 8वी ला होतो, घरून चालत यायचो इथे कीर्तन करायचं यांच्याकडे. आणि तिथूनही बाबांचं आजही तेवढंच प्रेम आहे. कुठेही भेटलं तर तेवढ्याच प्रेमाने बोलतात ते. तुमच्या गावात सुंदराबाई नावाच्या आई होत्या, त्या आमच्या घरी तांदूळ घेऊन यायच्या. आम्हाला तांदूळ मिळायचे त्यांच्याकडून, आम्ही ते तांदूळ खायचो. त्या नाही आताची गोष्ट नाहीये. हा 50 वर्ष झाली त्याला. विठ्ठल आम्हाला कळतही नव्हतं. हा आमच्या माधू दादाला माहिती आहे, त्याच्याकडे सगळा डाटा असतो. विनोद सोडून द्या, सांगायचं तात्पर्य काय. बिरबलाकडे तो व्यक्ती गेला आणि सांगितलं की माझे वडील पंडित होते, ते वारले. लोक त्यांना पंडित म्हणायचे, खरंच पंडित होते, पण मलाही लोकांनी पंडित म्हणावं असं वाटतं, पण मी शिकलो नाही. लोक मला पंडित कसं म्हणतील, काय लागेल ती फी घ्या, पण लोकांनी मला पंडित म्हटलं पाहिजे. बिरबल म्हणाले, हे फुकटाचं काम आहे, याला काय पैशाची गरज नाही. एक काम करू, उद्या सकाळी 7 वाजता आपण बायपासला भेटू. तू तिकडून ये साईबाबाकडून, मी इकडून कल्याणकडून येतो. 7च्या ठोक्याला आपण तिथे भेटलो की मी फक्त एवढंच म्हणणार, या पंडितजी. एवढं म्हटलं की तू रागवायचं, चिडायचं, माझी अवहेलना करता, माझा उपवास करता, माझी हेटाळणी करता, माझे वडील पंडित होते, मला हिनवता वगैरे वगैरे म्हणायचं. असं 7 दिवस चालवायचं. 8व्या दिवशी पण तू यायचं, मी येणार नाही. ते म्हणजे 8व्या दिवशी तुम्ही काय येणार नाही? म्हणजे 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं, मी कसं येऊ? 7 दिवस सकाळी 7च्या ठोक्याला बिरबल आणि त्यांची दोघांची समोरासमोर बायपासला भेट व्हायची. यांनी फक्त एवढंच म्हणायचं, या पंडितजी, आणि त्यांनी मग त्याचा पाडा वाचायचा. 8व्या दिवशी बिरबल नाही आला, पण हा आला. बिरबलाने सांगितलं तू 8व्या दिवशी ये. हा आला 7च्या ठोक्याला. त्या बायपासला जेवढे लोक होते त्या सगळ्यांनी आल्याबरोबर वाक्य म्हटलं, या पंडितजी. कारण 7 दिवस बाकी सगळ्यांना असं वाटलं पंडितजी म्हटल्यावर पहिल्या दिवशी चिडत होता, पण 7 दिवस जर बिरबल याला सतत पंडितजी म्हणतो तर हा पंडितच असला पाहिजे. बिरबल उगाच कोणाला पंडित म्हणणार? एक कळलं तर बरं होईल. हा विठ्ठल त्याला काय दुसऱ्या दिवसापासून लोक पंडितच म्हणायला लागले. न शिकता पंडित झाला. एक दृष्टांत हा एकांगी असतो, सिद्धांतासाठी सांगितला जातो. तो खूप बरं आहे. त्याला सांगता तुला ज्ञान मिळून पंडित म्हणून मिरवायचं आहे की पंडित शब्दाचा अर्थ विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शपाके च पंडिता समदर्शिनः. तू समदर्शी व्हायचंय का? तुला महात्मा व्हायचंय का? हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो आणि भक्ता माझी रावो ज्ञानी या तोची. 7व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकामध्ये चिंतन आले. हे समस्त ही श्री वासुदेव. ही दृष्टी आहे, हे दर्शन आहे, हा अनुभव आहे.
हा ज्ञानाच्या पंडिताचा अनुभव आहे. म्हणून उदाहरण दुसरं सांगतो, लक्षात येईल. 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ट्रकच्या ट्रक भरून लोक मुंबईकडे येत होते. पुढच्याने म्हणायचं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, मागच्याने म्हणायचं झालाच पाहिजे. मागच्या एकाला विचारलं म्हणले काय झालं पाहिजे, म्हणजे पुढचा म्हणतो ते झालं पाहिजे. मी विनोद नाही सांगत, लक्षात घ्या. तुकोबारायच्या काल्याच्या गवळणीतलं एक चरण आहे, म्हणे मिळाले नेणते तुका कानोबा बोवते. आम्ही सगळे नेणतो असो, पण एक जाणते आत्रे आहेत. आत्रे आमचे मुख्य प्रतिनिधी आहेत आणि ते म्हणतात ते झालं पाहिजे. तसं ज्ञानोबारांनी शिक्का दिला पाहिजे, तुकोबारांनी शिक्का दिला पाहिजे, साधू संतांनी आपल्यावर शिक्का लावला पाहिजे. लोकांनी शिक्का लावून उपयोग नाही, कारण लोक कधी जिंदाबाद म्हणतील कधी मुर्दाबाद म्हणतील, पत्ता नाही लागायचा. लोक त्यासाठीच असतात. लोक तुमच्या चुका बघतात, तुमचं चांगलं काहीच बघत नाही. आणि साधू आणि आई तुमच्या चुकाकडे दुर्लक्ष करून चांगलं काय हे पाहतात. विठ्ठल तुकोबाराय सांगतात, तू ज्यांच्याकडून आलाय ना ते साधारण व्यक्ती नाही. म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर वाक्य सांगायचे, ते म्हणायचे ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हतेच म्हणायचे. ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हतेच. प्रवचन चालू, पाठ चालू, विद्यार्थी म्हणायचे गुरुजी ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते असं का म्हणता? ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य जोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. आम्ही दररोज भजन म्हणतोय, अभंग म्हणतोय आणि तुम्ही म्हणता ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हतेच. मग ते म्हणायचे अरे एडी हळद, ते त्यांचे शब्द आहेत ते, अरे एडी हळद, ज्ञानोबाराय ज्ञानी नव्हते. या जगात जेवढे ज्ञानी आहेत त्यांचे ते राजे होते आणि आजही आहेत. रेड्याला बोलतं करणं हे माणसाचं काम आहे. इथं माणसं विठ्ठल विठ्ठल बोलत नाही कीर्तनात. माणसांबद्दलच बोललोय मी. विठ्ठल मोठी गंमत आहे, मोठी गंमत. बाबा एक गंमत अशी आहे, कीर्तन झालं, एक व्यक्ती घरी गेला आणि त्याने बायकोला सांगितलं कीर्तन सुंदर झालं. बायकोने एकच वाक्य सांगितलं, त्यांचा धंदा आहे. विठ्ठल मग आपण कशासाठी आलो? फक्त फॉर्मॅलिटी, पर्सनॅलिटी शून्य. तुकोबाराय त्याची पर्सनॅलिटी दाखवतायत, पण त्याच्या पर्सनॅलिटीच्या आधी ज्ञानोबारायची पर्सनॅलिटी दाखवली. ज्ञानोबाराय कोण आहेत? बुकारस्त्वंधकारोस्ति रुकारस्ते जे उच्चते अंधकार विरोधत्वात गुरुरित्यभिधीयते. अज्ञान अंधकार नष्ट करणं एक साधी गोष्ट आहे. गुरुजींचा आणि अज्ञानाचा 36चा आकडा आहे. हे कधी 63 होतच नाही. आपला आणि संसाराचा 63 आकडा आहे. आपला आणि भजनाचा 36चा आकडा आहे. आणलीच माणसं, विण्याला माणसं आहेत, सगळ्याला माणसं आहेत. आम्ही फक्त बसायचं आणि पहिल्या पंक्तीला बसायचं. पुन्हा आमच्या गावात एक व्यक्ती आहे, तो कुठेही कार्यक्रम असला की पहिल्या पंक्तीला बसतो. त्याला विचारलं पहिल्या पंक्तीला का बसतो? तो म्हणजे टेस्ट घ्यायला बसतो. थोड्या वेळाने त्याला बाजूला नेऊन विचारलं खरंच सांग टेस्ट घ्यायला बसतो? ते म्हणजे नाही, नंतर वरणात पाणी घातल्यावर काय करायचं? विठ्ठल लोकाच्या पंक्तीत वरणात पाणी घालत असतील कदाचित, पण समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्या वरिल्या एकची पक्वाने. मोठ्यांच्या पंक्तीत तेच जे त्यांच्या ताटात आहे तेच आपल्या ताटात येतं. हा मुद्दा तिथे आहे. भगवान ज्ञानोबाराय किती मोठे आहेत हे सांगत असताना काही विशेषणं देऊन सांगितली आणि ती विशेषणं आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात आहे.
ज्ञानियांचा गुरु राजा महाराज ज्ञानियांचा गुरु राजा काय थोर ज्ञानोबा कोण आहे सांगू तुला. ज्ञानियांचा गुरु, ज्ञानियांचा राजा, ज्ञानियांचा महाराव आणि म्हणती ज्ञानदेव. एवढे मोठे विठ्ठल. अज्ञानी तर ज्ञानोबराय म्हणतीलच, पण ज्ञानी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानी सुद्धा हा वेगळ्या भाषेत सांगतो, लक्षात येईल. एक भोली भाली गाव की गवारन, एक भोली भाली गाव की गवारन, वो तो पंडितों की बानी हो गई. राधा ऐसी भई शाम की दीवानी, राधा ऐसी भई शाम की दीवानी, के ब्रज की कहानी हो गई, के ब्रज की कहानी हो गई. वेडे लोक जिंदाबाद म्हणतील जाऊ द्या, शहाणे लोक सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात. आमच्या मराठवाड्यात जर कधी गेलात तर लक्षात येईल, ज्ञानदेव म्हणता येत नाही काही ना, ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानबा म्हणतात, ज्ञानेश्वर म्हणतात. पण ज्ञानोबराय रागवत नाही. तुम्हाला ज्ञानदेव म्हणाला, ज्ञानदेव म्हणाला, ज्ञानेश्वर म्हणाला, ज्ञानबा म्हणाला, काय म्हणाला ते म्हणत नाही, त्याचा भाव पाहतात, भाव पाहतात. शब्द चुकला महत्वाचा नाही, शब्दा मागचा भाव चुकू नये, भाव चुकू नये. कीर्तनातला भाव चुकला नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. भगवान ज्ञानोबराय कोण आहेत? ज्ञानी यांचा गुरु. भगवान या जगाचे गुरु आहेत. कृष्णम वंदे जगत, त्यांचाच उत्सव चाललाय. मुकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमं वंदे परमानंद माधवम. जे देवानी 700 श्लोकात सांगितलं, ज्ञानोबरायणी 3500 ओव्यांमध्ये 9000 ओव्यांमध्ये सांगितलं आणि 3500 दृष्टांत दिले. देवानी एखाद दृष्टांत दिला, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा अन्यानि संयाति नवानि देही. ज्ञानोबरांनी पण एकच ओवी टाकली, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारजे चैतन्यनाथे, चैतन्यनाथे स्वीकारीजे. इथं आणून ठेवलं. पहा ज्ञानोबराची गंमत. जेवढं देवाला देवो बोलिले एक दुजे नाही, पण जिथे देवाला बोलायला थोडीशी जागा कमी पडली, ज्ञानोबरांनी त्या जागेचा विस्तार केला. ज्ञानी यांचा गुरु. बरं, ज्ञानी यांचे राजे आहेत. काही मास्तर मेले महाराज, विद्यार्थी पुढे नाही गेले. एकाला काहीतरी 9वीला 100 पैकी 0 मार्क पडले. त्यांनी जाऊन मास्तरकडे तक्रार केली, गुरुजी तुम्हाला काहीच वाटत नाही, मला 100 पैकी 0 दिले. ते म्हणले काय करू, शून्याच्या खाली कोणती संख्या नाही तुला दिली असती म्हणले. गुरुजी आठवड्यातून 2 दिवस माझ्या घरून तुम्हाला डबा येतो, डब्याच्या दबावाखाली तरी. गुरुजी म्हणले डब्याच्या दबावाखाली जर मी तुला काही मार्क दिले तर बरेच जण दबावाखालीच जातील. गुरुजी खरं सांगा, तुम्ही वशिल्याने मास्तर झालात का? गुरुजी म्हणले बाळा मी वशिल्याने मास्तर नाही झालो, पण तुला वशिला लावला तर बिनाकारण लोक काशीला जातील. म्हणजे अरे तू पेपर कोरा ठेवलायस, एक अक्षर सुद्धा रखडलं नाहीस, त्याच्यावर खरडलंच नाहीस, स्वतःचं नाव नाही, हजेरी क्रमांक नाही, काही नाही, काही नुसता प्रश्न जरी लिहिला असता तरी मी अर्धा मार्क दिला असता.
आम्हाला इंग्रजीला एक दुर्व्यसन होते. ते म्हणले इंग्रजीचा पेपर लिहिताना पेन उचलायचा नाही, पेन उचलायचाच नाही, तपासणारा मार्क देतोच. विठ्ठल मोठी गंमत आहे. आपल्याला उचलेगिरी जास्त झाली आहे. गुरुजी खरंच सांगा, मी खरंच कोरा पेपर लिहिलाय? म्हणले हो कोरा आहे. गुरुजी तुम्हाला खरंच कळत नाही, चांगदेवानी पण कोरा पेपर दिला होता, ज्ञानोबारांनी 65 मार्क दिले. ते म्हणाले तू पण वाघावर बसून ये, मी 85 मार्क देतो, 85 मार्क देतो. ते मला वाघाचं काही माहित नाही, पण वाघाच्या पोटात नक्की असेल मी. गुरुजी खरंच तुम्हाला कळत नाही, तुम्ही म्हणता मी कोरा पेपर लिहिलाय, कोरा दिलाय, स्वच्छतेचे 5 मार्क तरी तुम्ही द्यायला पाहिजे. हा, याला आजच्या भाषेत 5G म्हणतात. विठ्ठल कष्ट न करता, सेवा न करता प्रसाद पाहिजे, हे जमणार नाही. ज्ञानियांचा गुरु राजा, काय तेज आहे ज्ञानोबारायचं. हे जे फोटो दिसतात ना ज्ञानोबारायचे, फोटो जर एवढे सुंदर आहेत तर ज्ञानोबाराय प्रत्यक्ष किती सुंदर असतील. आणि विदाउट मेकअप, फाउंडेशन नाही, आय शॅडो नाही, मस्करा नाही, काय नाही. आपली मस्करी चालली दररोज. विठ्ठल जी मुलगी बघायला जातात, लग्नाच्या 8 दिवसानंतर त्याला कळतं मी ही बघितलीच नव्हती. काय गंमत असेल. आता काही त्याला घटना दुरुस्ती नाही, तेरी चुप मेरी चुप. विनोद नाही सांगत मी. ज्ञानोबाराय ज्ञानी यांचे गुरु आहेत. अज्ञानी माणसं जिंदाबाद म्हणतील, वाद नाही. अरे पैठणचे ब्राह्मण ज्ञानोबारायला ज्ञानेश्वर म्हणतायत, ज्ञानदेव म्हणतायत, ज्ञानदेव म्हणतायत. एक राजा का तर जड भिंत चालवली म्हणूनही राजा, आणि रेडा वेद बोलवला म्हणूनही राजा. आणि नुसता महाराव नाही, 1400 वर्ष चांगदेव होते. पहा याच्यात एक गंमत आहे. तुमच्या गुरुजींनी खोड मस्त गंमत सांगितली. 1400 वर्ष जगणं सोपं नाही, 1400 वर्ष जगून कोरं राहणं सोपं नाही, आणि मी कोरा आहे हे कबूल करणं सोपं नाही. चांगदेवाला तिन्ही गोष्टी जमल्या, म्हणून ज्ञानोबारांनी त्यांच्यावर कृपा केली. विठ्ठल काहीतरी जळतंय, वास येतो बघा. कार्यकर्त्यांनी लक्ष द्या. विठ्ठल आपण 1400 वर्ष जगू शकत नाही. जेवढं जगतोय तेच 1400 मानावं. आपण कोरं होऊन ज्ञानोबारायकडे जावं, आणि मी कोरा आहे कबूल करावं. ज्ञानोबारांनी एक अक्षर जरी लिहिलं तरी आपलं काम होऊन जाईल, आपलं काम होऊन जाईल. काही करावं लागणार नाही. रेडा समोरून चालला होता, रेड्याला माहितीही नव्हतं, त्याचं फक्त नाव ज्ञानबा होतं, त्याचं नाव ज्ञानबा होतं. ज्ञानोबारायचं पण नाव ज्ञानदेव होतं. तिथे चेष्टा केली, अरे तुझंही नाव ज्ञानदेव आणि याचंही नाव ज्ञानबाच आहे, फरक काय? ते म्हणले याच्या शरीराच्या आणि माझ्या उपाधीचा विचार सोडला तर आम्ही चैतन्य स्वरूप आहोत, आत्मरूप आहोत. ते रेड्याच्या पाठीवर आसूड मारला, ज्ञानोबारायच्या पाठीवर वळ आले. लोक म्हणाले याला काहीतरी भानामती येते, इथपर्यंत गेले. ज्ञानोबारायच्या लक्षात आलं, लोक चमत्कार नमस्कार करतात. म्हणजे जेव्हा गुरुजींची परवानगी आली, ब्राह्मणांच्या मुखातून शब्द आला किंवा ज्ञानोबारांनी त्याला सांगितलं ओम अग्नी मिळे पुरोहितम यज्ञ सदैव मृत्युजम वगैरे वगैरे, घडा घडा ऋग्वेदाच्या रुच्या बोलायला लागला. तो तिथून बोलत होता, तो आळे फाट्यापर्यंत बोलत होता. विठ्ठल आपण सिजनेबल भक्त आहोत. सीझन संपला, भक्ती पॅक. सीझन बद्दल सिजनेबल आहोत, ते तसं नाही. त्यांचं अखंड तैल धारवत, तेलाची आणि मधाची धार तुटत नाही, ती पडायला लागल्यानंतर पाण्याची धार तुटक असते. तसं आपलं भजन, आपलं प्रेम हे पाण्यासारखं तुटक असतं. ते असूनही या संबंधाने चिंतन आहे.
ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. तू ज्ञान चक्रवर्ती आहे. ज्ञानोबा यांच्या बद्दल पांडुरंगाचे शब्द आहेत. नुसतं ज्ञानी नाही ज्ञानोबा आहे, ज्ञान चक्रवर्ती आहे. आपली हयात चालली, काय कळायचं काय मिळवायचं अजून आपल्याला कळत नाही. अहो आम्हालाही कळत नाही लोकांना काय सांगायचं, हाही प्रश्नच आहे. लोक 2 तास देतात, आम्ही 2 तास बोलून निघून जातो, एवढाच फरक आहे. इनपुट आउटपुट काहीच नाही. पण नाही महाराज, त्यांच्या शब्दात ताकद आहे. तुकोबराने त्या धरणी करायला सांगितलं, तो ज्यांच्याकडून आलाय ना, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, तुमच्यासारखेच तुम्हाला ज्ञानदेव म्हणतील. तंबाखू खाणारा जर म्हणायला लागला ज्ञानेश्वर महाराज खूप मोठे संत आहे, तर त्याचा काही संबंध आहे? त्याचा फक्त चुन्यापुरता संबंध आहे. त्याला चुना देणारा भेटला, काम झालं. त्याला कुठे ज्ञानोबा आहे कळ. आजही ज्ञानोबा आहे तो खूप बरं दर्शन देतात, आजही दर्शन देतात. आणि नुसतं दर्शन देत नाही, आपुले पदी बैसविले इथपर्यंत नेऊन बसवतो. ते ज्ञानोबा आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम समर्थो ही ईश्वरा. काय अशक्य आहे ज्ञानोबा राहायला? करील ते काय नो हे महाराज, काही अशक्य नाही ज्ञानोबा रायाकडे. अरे ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, काय मागाल ते मिळेल तिथे, काय मागाल ते. पण लोक तिथं ते मागत नाहीत. काय मागतात कुणास ठाऊक. तुकोबाराय सांगतात, तू ज्ञानोबारायकडून परत आलाय. ज्ञानोबारायने तुला रिकामं पाठवलंय. मी तुला ज्ञान कसं देऊ? पहिलं, तुझ्या मनात जी श्रद्धा आहे ती ज्ञानोबारायबद्दल आहे. तुझ्या मनात जी शंका आहे ती माझ्या जातीपासून आहे. तुझ्या मनात जी शंका आहे, वेगवेगळ्या भाषेपासून शंका आहे. ज्ञान कुठल्या भाषेचं काही विशेष नाही आहे, प्रत्येक भाषेत ज्ञान आहे. पण खरं सांगू, मराठी आणि हिंदी भाषेतलं ज्ञान विशेष आहे. ज्ञानोबारांनी छाती टोकून सांगितलं, माझा मराठाची बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवीन, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा. भगवान श्रीकृष्णाची संस्कृत भाषा अर्जुनाला कळत होती, आपल्याला कळत नसली तरी सुद्धा ती मंत्र आहेत. ते मंत्र एकच उदाहरण सांगतो, लक्षात येईल. इथेच्या 9व्या अध्यायातला 22वा श्लोक आहे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. गीतेतल्या अर्ध्या श्लोकातला अर्धा श्लोक LIC वाल्यांनी घेतलाय, योगक्षेमं वहाम्यम. LIC अजून चालू आहे, अजून चालू आहे. अर्ध्या श्लोकातल्या अर्ध्या श्लोकात जर LIC चालू आहे, तर 700 श्लोकात काय चालेल? कधीतरी विचार करा. हे परवा मोरारी बापूंची कथा ऐकत होतो. त्या कथेत एक वाक्य होतं, मला आवडलं. ते म्हणाले, तुमची मुलं शाळेत जातात ना, मग त्यांच्या दप्तरामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, भागवत, हनुमान चालिसा, रामरक्षा, हरिपाठ याचे अशी छोटे छोटे ग्रंथ ठेवा. ती मुलं वाचो न वाचो, पण ग्रंथ त्या मुलांना नक्की वाचवतील. त्या ग्रंथात ताकद आहे, त्या ग्रंथात ताकद. आपले पैसे बँकेत आहे, पैशाला माहित नाही आपण याचे आहोत, पण ते पैसे अडचणीत कामी येतात. तसंच आहे, अडचणीत जर पैसा कामी येतो तर ज्ञान कामी काय येणार? पण सध्या पैशाला जास्त किंमत आहे. ज्याच्याकडे पैसा जास्त तो मोठा. पूर्वी पैशाला किंमत नव्हती. ज्याला ज्ञान आणि ज्ञानाचा अनुभव आहे त्याला किंमत होती, त्याला किंमत होती. हे कीर्तन का ठेवायचे की त्या व्यक्तीच्या ज्ञानाची ती परीक्षाच आहे, त्याची परीक्षाच आहे, त्याची कसोटीच आहे. वक्त्याने असं समजू नये लोकांना कळत नाही. लोकांना खूप कळत. लोकांनी खूप महाराज उगाळून पिऊन बसलेत ते, हे लक्षात घ्या. पण हे माझ्यासाठीच आहे, यातच माझं हित आहे असं जेव्हा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला वाटेल तेव्हाच त्याला कीर्तन कळाला असा अर्थ होईल. दुसऱ्या भाषेत सांगू, आमचे गुरुजी सांगतात, कीर्तन कळलं नाही तरी ऐकत जावं, ऐकल्याने पाप जातं आणि पाप गेल्याशिवाय कीर्तन कळत नाही. त्याच्या मागची भूमिका आहे, त्याच्या मागची भूमिका आहे.
ज्ञानोबारायांनी चमत्कार केला, रेडा वेद बोलला म्हणून माझ्यावरही कृपा करावी, मलाही ज्ञान होईल आणि मी गावात ज्ञान वाटेत सुटन. हा तुझा जो भ्रम आहे तो काढून टाक, काढून टाक. एक तर रेड्यासारखा निर्बुद्ध हो किंवा चांगदेवासारखा मोठा होऊन शरण जा. विठ्ठल एक तर रेड्यासारखं निर्बुद्ध व्हायचं, बस मला काहीच कळत नाही. नाही तर चांगदेवासारखं सगळं कळतंय पण काय तुमच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. श्री लिहू की चिरंजीव लिहू, हे मधल्या माणसाचं काही खरं नाही. अधर नाही इधर काही म्हणतात तसं. भगवान तो खूप बरे सांगतात. तू ज्यांच्याकडून आलाय ना ते ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. नाथ महाराजांनी फार गंमत केली. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटलं तरी देव ज्ञान देतो, ज्ञानदेव ज्ञान देतो आणि वासुदेवच होतो हे सामर्थ्य आहे. नुसतं ज्ञानदेव सामर्थ्य नाही. कळलं तर उलट सांगतो. अहो नुसतं दिंडीत चालताना ज्ञानबा तुकाराम म्हटलं तर गुलाबजाम भेटताय. दिंडीत जे चालतात नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हटलं तर गुलाबजाम भेटतायत. गुलाबजाम भेटावे म्हणून ज्ञानबा तुकाराम बोला असं नाही मला म्हणायचं. ते प्रारब्धाने मिळेल ना मिळेल, ज्ञानबा तुकाराम भेटले पाहिजे यासाठी ज्ञानबा तुकाराम बोलायचं. हे त्याचं उत्तर. भगवान तुकोबर आहे त्याला सांगतायत पण त्याच्या लक्षात येत नाही. अजून एक सांगितलं, तुला ज्ञान पाहिजे ना, अजून सोपं सांगतो. नको काही पडो ग्रंथाची ये भरी, शीघ्र व्रत करी हेची एक, देवाची या चाडे आळवावे देवा, देवाची या चाडे आळवावे देवा. देवासाठी भजन कर, वन्स मोर साठी नको. टिप मिळावी म्हणून भजन नको. आपल्या भजनाला देवाने साधूने टिप दिली पाहिजे, लोकांनी नाही. वाक्य लक्षात आलं तर बरं होईल. गोविंद 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 गोविंद. मना लागली या छंद, मना लागली या छंद, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. लागलिया मना लागलिया मग गोविंद ते काया, गोविंद ते काया. तुकोबर त्याला दुसरा उपाय सांगतात. तुला ज्ञान मिळवायचंय ना, देवाची आचाडे आळवावी देवा. एवढं करता येत नाही. गोविंद गोविंद मनाला गोविंदाचा छंद लाव. मना लागली या छंद, मना लागली या छंद, मग गोविंद ते काया. दुसरं प्रमाण तुकोबर सांगू. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी. काया ब्रह्मरूप होते, जर होत नसेल तर कीर्तनात दोष नाही, आपल्यात दोष आहे. इथे एवढ्या माता मावल्या बसले. मी 2 मिनिटं क्षमा मागून तुमचा एक प्रश्न विचारतो, उत्तर द्याल ना? द्याल ना उत्तर? मोठा प्रश्न नाही, सोपा प्रश्न आहे. स्वयंपाक येतो ना तुम्हाला? सगळ्यांना स्वयंपाक येतो ना? चांगला येतो ना? चांगला बनवता का घरच्यांना बनवता? ते लॉकडाऊन मध्ये जेव्हा लोक घरी होते, जेवढं आयुष्यात खाल्लं नाही तेवढं लॉकडाऊन मध्ये खाल्लं. तेव्हा कळलं घरच्यांना बनवता येतं. आणि एवढे दिवस आपल्याला बनवतच होते. हा कळलं तर बरं होईल. मी विनोद नाही सांगितलं, लक्षात घ्या. तुम्हा सगळ्यांना स्वयंपाक येतो. अरे पुरुषांनाही स्वयंपाक येतो.
पण खरं सांगा, सप्त्यातल्या पंक्तीसारखा स्वयंपाक तुम्हाला येतो का? जर एखादीला येत असेल तर नक्की समजावं ती हरिपाठ करते किंवा काकडा करते. जर त्या स्वयंपाकाला सप्त्याच्या भंडाऱ्यासारखी टेस्ट नसेल तर समजायचं तिला हा अहम आहे की माझ्यासारखा कुणालाच येत नाही. ही गंमत आहे. अजून आता गणपती नवरात्र, गणपतीच्या जी खीर होते ती वर्षभरात होते का? तशी टेस्ट येते का? नाही येत. 1-1.5 दिवसासाठी जर देव घरात आला तर अन्नाला एवढी चव येते, तो देव हृदयात आला तर जीवनाला केवढी चव येते. केवढीच चव येईल. आणि जर चव येत नसेल तर नुसती फॉर्मॅलिटी नको. आमच्या बापाने गणपती आणला, विठ्ठल लोक आम्हाला गंमत दाखवतात. बघा, मूर्ती 7,000ची आहे, हार 500 रुपयाचा आहे, पेढे 1500चे आहे. हे बघायला आलात का तुम्ही? देवच दिसला पाहिजे त्याच्यात. काय गंमत आहे. 1-1.5 दिवसासाठी देव आला तर एवढा आनंद होतो. तो जर हृदयात आला तर केवढा आनंद व्हायला पाहिजे. मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती. ही स्थिती आहे. तुकोबरायच्या शब्दात ही जादू आहे. ज्ञानोबरायच्या शब्दात ही जादू आहे. त्याला सांगतात म्हणती ज्ञानदेव, ते ज्ञानदेव आहेत. भिवंडीत जर कधी गौरी पाड्यात आलात तर आमच्या माऊलीच्या मंदिरात या. 36 वर्ष झाली माऊलीच्या मूर्तीला, पण चेहऱ्यावरचं तेज बघा, लक्षात येईल. आणि 36 वर्षापूर्वीचा आपला चेहरा बघा आणि आत्ताचा बघा. आत्ताचा जाऊ दे, मी जर 9:30 पर्यंत कीर्तन केलं तर चेहरेच बदलतील सगळे. लोक 8:45 पासूनच घड्याळ बघायला लागलेत. कसा आनंद असेल चेहऱ्यावर. टीव्हीवर पारू आणि शिवा बघताना जेवढा आनंद येतो ना, काय गंमत आहे. हसले म्हणजे कबूल आहेत. तेवढा हरिपाठ, तेवढं ज्ञानोबार आहे, तेवढं मंदिराच्या समोरून जाताना नुसती झलक जरी दिसली तरी आनंद व्हायला पाहिजे. आणि हा आनंद व्हायला लागला की समजायचं आपल्याला साधूची कृपा आहे, महात्म्याची कृपा आहे, कोणाची तरी पुण्य आपल्या पाठीशी आहे. तुकोबराय सांगतात, खरं सांगू, तुझ्यात आणि ज्ञानोबरायत अंतर काय? खरं सांगू. अरे, भरताने सुद्धा रामाच्या पादुका मस्तकावर धारण केल्या, मस्तकावर धारण केल्या. ज्ञानोबरायच्या ज्ञानाचा कण जरी मिळाला तरी आपण ज्ञानोबरायच्या चरणाजवळच राहायला पाहिजे. नक्की त्यांच्या एवढं होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप लोकांनी प्रयत्न केलाय, पण असे फेकले गेले लांबच्या लांब, पत्ता नाही. आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, मोठे मोठे गेले पुराण, खेकड्याचं काय गाराण. कोण विचारतंय? कोण विचारतंय? त्यांना विचारत नाही, तुला कोण विचारील? आमच्या कीर्तनातलं दररोजचं वाक्य, आपल्याला घरी जेवायला देतात हे नशीब समजा. भगवान तुकोबराय सांगतात, म्हणती ज्ञानदेव तुम आहेस. ज्ञानोबराय, तुम्हाला लोक ज्ञानदेव म्हणतायत आणि तुम्ही हा धरणेकरी पाठवलाय. याला असं वाटतच नाही. काय वाटत नाही? दुसरं चरण, मज पामराय काय थोर भवन, मज पामराय काय थोर भवन, मज पामराय काय थोर भवन, मज पामराय काय थोर भवन. पायाचे वाहन पाय
पामराये काय थोर मन मज पामराये काय थोर मन अयती वाहन पाय बरे अयती वाहन पाय बने मज पामराये थोर मन मज पामराये काय थोर मन मला हा मोठेपणा कशाला पाहिजे? आम्ही भले संत दास संत पदवी नको आम्हास. महाराज मोठेपणासाठी सगळं चाललंय. ही सगळी धडपड आहे ना. हा फर्स्ट शिप सेकंड शिप लास्ट शिप ओटी कशासाठी चालली आहे? तुमचं जाऊ दे, आम्ही दिवसातून 4 कीर्तन कशासाठी करतोय? मी दररोज एक वाक्य सांगतो. असे कितीतरी महाराज आहे, त्यांनी जर नारळ घरी नाही नेलं तर त्याची चटणी होते. काय त्या मोठेपणाला किंमत आहे सांगा? काय किंमत आहे? मज पाम राहे काय थोरपण. मला हा मोठेपणा नको. एका वाक्यात सांगू, ब्रह्मदेवाला सुद्धा भगवंतांनी ब्रह्मज्ञान लगेच नाही दिलं. सरस्वतीच्या मागे धावले याचा अर्थ ज्ञानाच्या अपेक्षेनेच धावले, पण देवाने नाही दिलं. तपाशिवाय ज्ञान नाही, सेवेशिवाय ज्ञान नाही. तपे विण दैवत हे पाठ आहे म्हणून म्हणत जा. सेवाला तेथ सेवा हा दारवंठा जो स्वाधीन करी सुभटा ओळ गोरी. ही विशेषता आहे. तनु मनु जीवे तनु मनु जीवे तनु मनु जीवे तनु मनु जीवे चरणासी लागावे चरणासी चरणासी लागावे चरणासी लागावे चरणासी लागावे अगरवत करावे दास्य सकळ दास्य सकळ दास्य सकळ. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. मी काल एक दृष्टांत वाचला. एक माघ नावाचा प्रकांड पंडित होता. प्रकांड पंडित, पण गरिबी होती. ज्ञानी माणसं गरीब असतात. म्हणून पूर्वीच्या गोष्टीत असं सांगायचं आहे, एक गरीब ब्राह्मण होता याचा अर्थ तो ज्ञानी आहे असा अर्थ करायचा. विठ्ठल आताचा जर श्रीमंत असेल तर तो ज्ञानी नाही हे सरळ समजून जायचं. त्याच्याकडे एक व्यक्ती गेला आणि सांगितलं माझ्या मुलीचं लग्न आहे, काही मदत करा. आणि जर माझ्या दारातून वरात परत गेली तर माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, काहीतरी मदत करा. यांनी सांगितलं माझ्याकडे तसं नाही, पण बघतो घरात काहीतरी. याची पत्नी झोपली होती आणि झोपलेली पत्नी एका कुशीवर झोपली होती. अलगद दबक्या पावलाने गेला तो विद्वान आणि पत्नीच्या हातात एक सोन्याचं कडं बांगडी होती. तर अलगद काढलं. म्हणजे एवढं बांगडी देऊ त्याच्या मुलीचं लग्न होईल. त्याच्या पत्नीला जाग आली, हात लागला आणि स्पर्श जाणवला. तिने दुसऱ्या हातातलं कडं काढून दिलं आणि सांगितलं एकाने लग्न होणार नाही, दोन्ही न्या. तुम्ही कधी प्रयोग करून बघा. विठोबा रखुमा टाळी वाजवा, टाळी वाजवा, म्हणा विठोबा. रखुमा
विठोबार कुमार पर कुमार विठोबार कुमार पर कुमार विठोबार कुमार पर कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार पर 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 कुमार कुंडली कवरदार हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठोबा विठोबा ठोपा 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 कुमार महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली माझी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय माऊली जय जय तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पुंडरी तुकाराम. कवरधारी हरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 हा हा तुकाराम 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 पुंडरी कवरधारी विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानियांचा गुरु राजा महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामराही काय थोरपण पायीची वहाण पायी बरी ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणी इतर तुळणे काय पुढे मज पामराही काय थोरपण पायीची वहाण पायी बरी तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली म्हणून ठेविली पायी डोई मज पामराहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. अभंगाचा थोडासा विचार केला किंवा एवढंच येत होतं असं समजा. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबर यांच्या चरणी, गुरुजनांच्या चरणी, महात्म्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. एखादा शब्द वेडा वाकडा चुकीचा गेला असेल उदार अंतःकरणी क्षमा करा. योग्य आहे ते ज्ञानोबा राहायचं आहे, तुकोबर राहायचं आहे, गुरुजनांचं आहे, आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घे आम्ही तुमते विणवितसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोहे अंगभूतयुक्ती. जय जय सद्गुरु ज्ञानेश्वरा, जय जय सद्गुरु करुणाकरा, जय जय सद्गुरु विश्वंभरा, मद चरणी दातारा नित्य ठेवा. एक करा, सत्य बोला, धर्माचं आचरण करा, परस्त्रीला माता समजा,
परधनाला विष माना, अपमान सहन करायला शिका, मान द्यायला शिका. गाई बैल जमीन विकू नका. देवाचं नाव घेत घेत घरी जा, देवाचं नाव घेत घेत झोपा, देवाचं नाव घेत घेत उठा. नाहीच कळालं तर लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा, लग्नानंतर जय श्रीराम म्हणा. आणखी एक करा, बोलताना असं बोला, आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या, पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. आणखी एक करा, जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका. डोकं लावायचं आहे, डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका. डोकंच ठेवायचं आहे. तुका म्हणे नेणो युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. आणखी एक करा, साधं राहा, साधं खा, साधं बोला, आपोआप साधू व्हाल, आपोआप साधू व्हाल. आणखी एक करा, वाणी जपा, पाणी जपा, निसर्ग जपा, संस्कृत जपा, संस्कृती जपा, संस्कार जपा, मुलांना जपा, स्त्रियांना जपा, परिवार जपा, देशाला जपा. काहीच जपता येत नसेल तर हरिनाम जपा. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे तुटेल धरणे प्रपंचाची. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे. एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी ज्ञानोबराय आपल्याला प्रत्यक्ष दर्शन देतील, तुकोबराय दर्शन देतील. ते दर्शन द्यायला तयार आहे, फक्त आपली तळमळ कमी पडते, आपली सेवा कमी पडते. आणखी एका वाक्यात सांगू, हातातून सुटलं त्याला दान म्हणा आणि हृदयातून सुटलं त्याला त्याग म्हणा. दान आणि त्याग या दोन्ही गोष्टी जर आपल्याकडून घडायला लागल्या की नक्की समजायचं आपल्यावर देवाची कृपा झाली आणि साधूची कृपा झाली. तया परमात्मा परवता दुरी नाही. किती गोड सांगितलंय. तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता, तया परमात्मा परवता दुरी नाही. ही स्थिती आपल्याला यावी अशी प्रार्थना करूया. आदरणीय महाराजांच्या चरणी ही सगळी गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणी, सगळ्यांची नावं पाठ नाही पण एखाद्याचं राहिलं तर राग आल्याशिवाय राहत नाही. सगळ्यांना सिय राममयी सब जग जाणी करहू प्रणाम जोरजगू पाणी. आदरणीय ताई सतत संपर्कात असायच्या, माहिती देत राहायच्या आणि येणं झालं बऱ्याच वर्षाने आलो. मला वाटतं लॉकडाऊनच्या आधी आलो होतो आणि आता आलोय. लॉकडाऊनच्या आधी आलो होतो, लॉकडाऊनच्या आधी. लॉकडाऊन नंतर येणं झालं. आत्ताच मध्येच महाराजांच्या मुरबाडच्या आश्रमावर सुद्धा सेवा झाली. महाराजजी होते आदरणीय आमचे, काय त्यांचं निर्मलनाथ बाबा, त्यांच्याकडे होती. बाबा तिथे होते, बाबा प्रत्यक्ष होते, दोन्ही वेळेला होते. गेल्याही वर्षी होते, याही वर्षी होते, आताही आहेत. आपल्या कथा कीर्तनात, आपल्या उत्सवात, आपल्या घरात, एखाद्या सणामध्ये, उत्सवात जर साधू यायला लागला की समजायचा आपला सण, आपला उत्सव देवापर्यंत पोहोचला. आपल्याकडे साडू यायला लागला की समजायचं बुडलं. साडू नाही आला चालेल पण साधू आला पाहिजे. साडू वर्षभर जेवून जे पुण्य लागणार नाही, साधू वर्षभरातून एकदा जेवला तर वर्षभराची पुण्य देऊन जाईल. आपल्याकडे साधू जेवला पाहिजे, ही विशेषता आहे. पुनश्च एकदा आपण सर्वांना विनम्र अभिवादन. आयुष्य करी उणे परी मजा आवडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय करा क्षमा अपराध महाराज.